कुंभ राशीची लोक खूप वेगळी असतात. ते क्राऊडमध्ये असले तरी पण त्यांच्या आतमध्ये एक वेगळं जग निर्माण असतं. त्यांची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. फ्युचर बद्दल विचार करतात, नवीन आयडियाज घेऊन जगतात. लोकांना इमोशनली डिस्टन्स वाटलं तरी पण त्यांच्या आतमध्ये खूप जास्त उतलपुतल चालू असते. सगळ्यांबद्दल विचार चालू असतात. आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशी आणि कुंभ लग्नाची लोक कशी असतात आणि काय असतं ह्यांचं इनर वर्ल्ड, आणि ह्यांना थोडंसं डिकोड करायचा प्रयत्न करूया. ह्यांच्या करिअरबद्दल माहिती करायचा प्रयत्न करूया आणि पर्सनॅलिटीबद्दल, पैशाबद्दल, लव्ह रिलेशनशिपबद्दल माहिती करायचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. कुंभ ही वायू तत्वाची राशी आहे आणि ह्या राशीचा स्वामी आहे शनी. म्हणूनच या लोकांमध्ये इंटेलिजन्स खूप जास्त असतो, ओरिजिनॅलिटी असते, इंडिपेंडेंट आणि खूप स्ट्रॉंग थिंकिंग असते ह्यांच्यामध्ये. कुंभ राशीची लोक वेगळंच विचार करतात. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना, वाऱ्याला कोणी थांबू शकत नाही, कोणी बघू शकत नाही, एकदम अथांग आहे. त्याचप्रमाणे ह्यांच्यातले जे थॉट्स आहेत त्याचं कुठेही म्हणजे एंड नाहीये. ओके, काहीही कितीपर्यंत विचार करू शकतात हे लोक, आणि त्यांना समाजात काहीतरी वेगळं निर्माण करायचं असतं. या लोकांना फ्रीडम खूप जास्त इम्पॉर्टंट असते. जसं आपण वाऱ्याला धरून ठेवू शकत नाही, लाईक दॅट ओनली ह्या लोकांना पण कैदेत राहायला नाही आवडत, अडकून राहायला नाही आवडत. फ्रीडम इम्पॉर्टंट असतो. इंडिव्हिज्युअलिटी खूप जास्त इम्पॉर्टंट असते यांच्यासाठी. कोणाच्या कंट्रोलमध्ये राहायला ह्यांना अजिबात आवडत नाही. रुटीन काम करायला ह्यांना अजिबात आवडत नाही. यांचा स्वभाव आणि पर्सनॅलिटीचं जर आपण बोलायला गेलो तर कुंभ राशीची लोक खूप जास्त इंटेलिजंट असतात, नॉलेजेबल असतात, क्रिएटिव्ह असतात. त्यांच्या माइंडमध्ये सतत काहीतरी नवीन आयडियाज चालू असतात. यांचं विचार करण्याची पद्धतच थोडी वेगळी असते. जर एखादी वडापावची गाडी यांनी बघितली तर यांच्या डोक्यामध्ये येईल, अच्छा एवढ्याचा पाव लागला, एवढ्याची हे लागलं, आणि सो एवढा ह्याला फायदा झाला. ह्या टाईपचं एकदम कॅल्क्युलेटिव्ह माइंड असतं ना, तशा टाईपचं असतं. हे लोक इमोशनली खूप जास्त शांत वाटतात, पण याचा अर्थ असा नाही आहे की हे लोक ॲक्च्युली शांत आहेत. त्यांच्यामध्ये खूप जास्त भावना असतात. फक्त हे आहे की हे लोक ना आपलं इमोशन्स पटकन कोणाला दाखवत नाही. यांना डीप कन्व्हर्सेशन आवडतं, नॉलेजेबल आणि युनिक एक्सपिरियन्स करायला आवडतं ह्या लोकांना. कुंभ राशीची लोक ना समाजापेक्षा वेगळा विचार करतात, असं म्हणू शकतो. आउट ऑफ बॉक्स थोडासा विचार. म्हणून अनेकदा समोरची लोक किंवा ह्यांचे स्वतःचे फॅमिली मेंबर्स पण ह्यांना ना समजू शकत नाही. लोक फ्रेंडशिपला खूप जास्त महत्व देतात. ह्यांना जेन्युइन लोक खूप जास्त आवडतात आयुष्यामध्ये. यांच्या लव्ह लाईफ बद्दल जर बोलायला गेलो तर असं दिसतं आपल्याला, हे लोक खूप जास्त लॉयल असतात, पण असं बघितलं जातं की ह्यांना ना फ्रीडम आणि एक पर्सनल स्पेस हवा असतो. ओके, ही गोष्ट नसेल ना तर ही लोक एका ठिकाणी टिकून राहणार नाही. ते त्यांच्या हिशोबाने येतील, त्यांच्या हिशोबाने प्रेम करतील, दाखवतील. त्यामुळे मग जर ह्यांना टॉक्सिक पर्सन भेटला ना तर हे कधीही तिथे टिकत नाहीत. मग हे डिस्टन्स करून घेतात स्वतःला तिकडून, बिकॉज वायू तत्वाची राशी आहे, तसं त्यांचा नेचर असतो. यांना इमोशनली मॅच्युअर इंटेलिजंट पार्टनर हवा असतो, ज्यासोबत हे मेंटली कनेक्ट करू शकतात. यांना फेक लोक बिलकुल आवडत नाही. अननेसेसरी ड्रामापासून हे लोक दूर राहतात. कधी कधी इमोशनल डिस्टन्स वाटू शकतं, कधी कधी ना डिटॅचमेंट येतं ह्यांचं, कारण त्यांच्या सोबत ॲक्च्युली पार्टनरला पळणं पॉसिबल नसतं. बिकॉज हे तर वायू तत्व आहे, तर ते खूप स्पीडनी पुढे जातात. ठीक आहे, आणि अपेक्षा असते की पार्टनर पण तसा असावा, पण पार्टनरला असं वाटू शकतं की हा खूप लांब चाललाय माझ्यापासून. ओके, डिस्टन्स खूप जास्त आहे आमच्यामध्ये, अशा टाईपचं फिलिंग येऊ शकतं. कारण ही लोक ना फिलिंगपेक्षा ना लॉजिक वरती जास्त विचार करतात. ओके, लॉजिकल काय आहे, आतासाठी माझं महत्वाचं काय आहे, आता मला हे मीटिंग अटेंड करणं इम्पॉर्टंट आहे, डेटवर जाणं इम्पॉर्टंट नाही आहे, किंवा तिला वेळ देणं इम्पॉर्टंट नाही आहे, ते तर नंतर देता येईल. ह्या टाईपचा वे ऑफ थिंकिंग असतं ना, त्यामुळे मग पार्टनर थोडासा दुरावतो ह्यांच्यापासून, असं म्हणू शकतात. लव्ह रिलेशनशिपमध्ये ह्यांनी जर एकदा का कुणावरती ट्रस्ट केलं, ते खूप जास्त लॉयल आणि सपोर्टिव्ह असतात. पण तशा टाईपचा पार्टनर भेटला तर ह्यांच्या सारखा लॉयल पर्सन कोणी नसतो. त्या करिअर बद्दल जर आपण बोलायला गेलो तर टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, सोशल वर्क, पॉलिटिक्स, सायन्स, ॲस्ट्रोलॉजी, हीलिंग, क्रिएटिव्ह फील्ड, त्यामध्ये खूप चांगलं काम करू शकतात ही लोक. यांना रुटीन लाईफ अजिबात आवडत नाही. त्यांना काहीतरी युनिक करायची खूप जास्त इच्छा असते आतून, आणि ज्याच्यामुळे ह्यांच्या आयुष्याला मिनिंगफुल वळण येईल. ह्यांना बघतील
ओके, ह्यांची व्हॅल्यू करतील हे त्यांना खूप जास्त वाटत असतं. हे लोक खूप जास्त इंडिपेंडेंट असतात, इंडिपेंडेंट काम करणं आवडतं ह्या लोकांना. त्याच वेळेला हे लोक जास्त सक्सेसफुल होतात पण. फ्युचर विजन खूप जास्त स्ट्रॉंग असतो ह्या लोकांचा. पैशाच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर हे लोक थोडेसे प्रॅक्टिकल असतात, पण कधी कधी ना इमोशन्स पेक्षा आयडियाजवर जास्त फोकस करतात. चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होऊन कोणतरी चांगली आयडिया घेऊन आला आणि हे लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला गेले आणि त्याच्यामध्ये अडकतात. ऍक्च्युली ना ह्यांना इंडिपेंडेंटलीच काम करायला खूप जास्त चांगलं आहे, बिकॉज पैशाच्या बाबतीत पण असं होतं की लोक ह्यांना फसवू शकतात पैशाच्या बाबतीत, बिकॉज शनीची राशी आहे. कार्मिक लोक खूप जास्त आयुष्यात येणार, धोका आयुष्यात भेटणं, मनी रिलेटेड धोका हे खूप ह्यांचं ठरलेलं असतं. तर ह्यांनी खूप विचारपूर्वक ह्यांना करावं. तर अशी लोकांचं नेहमी मी कंप्लेंट बघितली आहे की है ना, नेकी कर दर्या में डाल. मी चांगल्यासाठी करायला गेलो पण त्याचा ना मोबदला मला काही भेटला नाही, किंवा समोरच्याचं म्हणजे पैसे देऊन पण तुम्ही चुकीचेच आहात त्यांच्यासाठी. ओके, तर हे खूप होऊ शकतं. तर ह्यांना मनी रिलेटेड ॲटलिस्ट ना थोडंसं अलर्ट राहून लोकांवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि थोडंसं सांभाळून व्यवहार करायला पाहिजे बेसिकली मनीचा. यांची जर स्ट्रेंथ आपण बघितली ना, ताकद जर आपण बघितली तर असं बघितलं जातं की इंटेलिजंट खूप जास्त असतात, युनिक थिंकिंग असते या लोकांची, क्रिएटिव्हिटी खूप जास्त असते, इंडिपेंडेंट असतात हे लोक, लोकांसाठी खूप जास्त विचार करतात, समाजासाठी. वीकनेस जर बघितलं ह्यांचं, इमोशनली डिस्टन्स वाटतो लोकांना ह्यांच्या बरोबर, त्यामुळे लोक थोडी दुरावतात. थोडा हट्टीपणा, ओके, कारण वायू आहे ना, वायू आपल्या हिशोबानेच चालणार. ओके, त्याला कोणी म्हणजे वळण नाही लावू शकत. ओके, स्पेशली ना कुंभ राशी किंवा कुंभ लग्न जे पॅरेंट्स असतात म्हणजे ज्यांचे, ते लोक म्हणतात की हा ऐकतच नाही आपल्या हिशोबाने करत असतो. तर दिस इज ऑल बिकॉज ऑफ त्यांचं जे नेचर आहे, बेसिक नेचर ते घेऊन आलेत, त्याच्यामुळे ते असे असतात. मूड स्विंग्स होतात, अचानक मूड बदलतो ह्यांचा. लोकांपासून इमोशनली डिस्कनेक्शन होणं एकदम सडनली, ओके, हे ह्यांच्या बरोबर खूप जास्त होतं आणि दिस इज वीक पॉइंट. ओके, वेळेवरती लोक तुमच्या पण मदतीला नाही येणार. स्पिरिच्युअलिटी बद्दल जर आपण बोलायला गेलो ह्या लोकांच्या, तर असं दिसतं की कुंभ राशीची लोक स्पिरिच्युअली खूप जास्त ऍडव्हान्स असू शकतात. युनिवर्स, एनर्जी, ऍस्ट्रोलॉजी ह्या गोष्टींबद्दल खूप जास्त क्युरियस बघितलं जातं ह्या लोकांना. हे लोक आयुष्याला खूप जास्त वेगळ्या पद्धतीने बघतात आणि आयुष्याचं डीप मिनिंग शोधतात. ऍटलिस्ट ना वयाच्या स्टार्टिंगला मे बी असे थोडेसे अल्हड असे दिसतील. ओके, पण एक मॅच्युरिटी लेवल आल्यानंतर 25-30 नंतर मोस्टली असं दिसतं की हे लोक स्पिरिच्युअल होतात. ओके, लाईफ का आहे, माझा जन्म काय झालाय, माझा सोल पर्पज काय, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप त्यांच्या मनामध्ये यायला लागतात. त्यांचं इंट्युशन लॉजिकल असतं, त्यामुळे खूप जास्त ॲक्युरेट असतं. जर यांनी इमोशन्स आणि लॉजिकमध्ये बॅलन्स साधला तर आयुष्यामध्ये युनिक इम्पॅक्ट दिसून येऊ शकतो. कुंभ राशीची लोक फक्त वेगळी नसतात, त्यांचा जगाकडे पाहायचा नजरियाच वेगळा असतो. ते फ्रीडम शोधतात, नॉलेज शोधत असतात नेहमी, आणि म्हणून अनेकदा क्राऊडपेक्षा पुढे चालतात. जर तुम्ही कुंभ राशी, कुंभ लग्न चे असताल तर मला कमेंट करून नक्की कळवा. असाच ॲस्ट्रोलॉजी आणि स्पिरिच्युअल कंटेंट बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा. नमस्कार.